नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आकलन या बुद्धिमत्ता चाचणी या घटकातील काही प्रश्न बघणार आहोत. प्रश्न: श्रीकृष्ण स्तुती या शब्दात किती जोडाक्षर आहेत? तर पर्याय दिलेले आहेत 4, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 2 आणि पर्याय क्रमांक 4 1. तर आपण आता स्पष्टीकरण बघूयात. जोडाक्षर. आता सर्वप्रथम जोडाक्षर म्हणजे काय? जेव्हा दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र येऊन एक नवीन अक्षर तयार करतात तेव्हा त्याला जोडाक्षर म्हणतात. आता श्रीकृष्ण स्तुती या अक्षरातील पहिलं अक्षर श्री. तर या श्री या अक्षरामध्ये श आणि र हे व्यंजन आणि व्यंजन मिळून तयार झालेले आहेत, म्हणजे हा जोडाक्षर आहे. दुसरं कृ. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की कृ हा जोडाक्षर आहे, परंतु हा जोडाक्षर नाही. कृ हा क आणि रू. क हा व्यंजन आणि रू हा स्वर, या दोघांच्या संयोगातून होत असतो. हा जोडाक्षर नाही, कारण जेव्हा दोन किंवा अधिक व्यंजनं एकत्र येऊन एक नवीन अक्षर तयार होतं तेव्हा ते जोडाक्षर असतं. त्याच्यामुळे व्यंजन आणि स्वर एकत्र आल्यामुळे हा जोडाक्षर होणार नाही. तिसरं अक्षर यातलं स्न, श आणि न. याच्यात श आणि न बाणाचा हे दोघं व्यंजन आहेत. व्यंजन प्लस व्यंजन, दोन व्यंजन एकत्र येतात तेव्हा तो जोडाक्षर तयार होतो, म्हणून स्न हा जोडाक्षर आहे. चौथं आहे अक्षर स्तू. स आणि त व्यंजन अधिक व्यंजन हे जोडाक्षर आहे, यांच्या संयोगातून तयार होतं आहे स आणि तच्या, म्हणून स्तू. पाचवं अक्षर आहे ती. त आणि ई व्यंजन आणि ई हा स्वर आहे, म्हणून हे जोडाक्षर होणार नाही. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे श्रीकृष्ण स्तुती या शब्दात 3 जोडाक्षर आहेत. पहिलं श्री, दुसरं श्न आणि स्तू. समजलं मित्रांनो?